विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची खलबत सुरू आहे। विधानसभेच्या चाचपणीसाठी काँग्रेसकडून आज संभाजीनगरमध्ये बैठक घेतली जाते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवाय विधानसभेचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक संपन्न होणार आहे। प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। सचिन, आजची ही जी बैठक होती काँग्रेसची महत्त्वाची, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात विधानसभेच्या दृष्टीने? आपण जर पाहिलं सर्वात महत्त्वाचे मुद्दे जर असतील तर ही पक्ष कसं बळकट केला जाईल या संदर्भातला हा मुद्दा राहील। आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये जे नाराज घटक आहेत त्या नाराज घटकांना आपल्याकडे कसं ओढता येईल आणि विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा जास्तीत जास्त सीट निवडून येतील या संदर्भात सर्वात महत्त्वाचा विषयावर हाच राहणार आहे। कारण की आपण पाहिलं की यापूर्वी जशी शिवसेनेची आता सध्या ताकद आहे तशीच ताकद ही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होती। मात्र लोकसभा निवडणूक झाल्या आणि कुठेतरी आपण पाहतोय की मोठा यश या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालं, त्यामुळे कुठे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये 8 जे मतदारसंघ आहे विधानसभेचे त्या संदर्भात चर्चा होणार आहे। त्याचबरोबर उमेदवारी कुणाला द्यायची याबद्दल देखील चर्चा होणार आहे आणि त्यानंतर जास्तीत जास्त सीट्स या संभाजीनगर जिल्ह्यातून कसे निवडून येतील याबद्दल एक नियोजन केलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही बैठक महत्त्वाची मानली जाणार आहे। आणि येत्या काळामध्ये अशा चर्चा आहे की काँग्रेसमध्ये काही इच्छुक जे आहेत आणि त्याचबरोबर महायुतीचे पदाधिकारी देखील प्रवेश करणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही जी बैठक आहे महत्त्वाची मानली जात आहे। निश्चित धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।